यश म्हणजे परिपूर्णता. यश म्हणजे आम्ही जे करायचे ठरवले आहे ते पूर्ण करण्यात सक्षम होणे. प्रत्येक वैयक्तिक कृती, प्रत्येक विशिष्ट पायरी, प्रत्येक इच्छित अनुभव, मग ते मोठे असो किंवा अगदी लहान काम असो, काय आम्ही यश अनुभवलेले आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण पाहत होतो की इस्रायल लोकांच्या वतनाची विभागणी पूर्ण झाली आहे आणि आता 2.5 वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पूर्ण केली म्हणून यहोशुवा त्यांना लष्करी सेवेमधून मुक्त करतो. त्यांना आपल्या देशात स्थायिक होण्यासाठी पाठवून देतो. नंतर उर्वरित इस्रायल लोकांना यहोशुवा सांगतो की त्यांनी देवाच्या सूचनांचे उल्लंघन करू नये, इतर राष्ट्रात त्यांनी मिसळू नये. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 22 आणि 23 अध्यायांना अभ्यासणार आहोत. आपल्याला आठवतच असेल की 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 वंशाच्या लोकांनी दुसऱ्या वंशजांच्या लोकांसोबत यार्देनेच्या पलीकडे वतनाच्या देशामध्ये भाग घेतला नाही. ते यार्देन नदीच्या पूर्व भागामध्येच थांबले. त्यांना वतनाच्या देशात भाग मिळाला असता, पण त्यांनी वतनाच्या देशास ताब्यात घेण्यासाठी जी मदत पाहिजे ती देण्याची तयारी दर्शविली, परंतु त्या ठिकाणी जाण्याकरिता मनाई केली. जेव्हा लढाई संपली तेव्हा ते वापस आपल्या स्थानी गेले. 22 अध्याय 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. मग यहोशुवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली. आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंधांना सोडून गेला नाही आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. 2.5 वर्षाचे लोक जाण्याआधी यहोशुवाने त्यांना एकत्र बोलावले आणि चांगल्या कार्याबद्दल त्याने त्यांची स्तुती केली. स्वतःच्या भाऊबंधांना मदत करून त्यांनी फार चांगले केले ह्याबद्दल त्याने त्यांची वाहवा केली. नंतर त्याने त्यांना चेतावणी दिली. 5वं वचन पहा काय सांगतं. मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जीवे भावे त्याची सेवा करा. श्रोत्यानो, जरी त्यांनी यार्देन नदीच्या चुकीच्या भागात राहण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना मोशेने दिलेल्या विधींचे पालन करणे भाग होते आणि त्याबद्दल त्यांना यहोशुवाने चेतावणी दिली. यहोशुवाने त्यांच्या कामगिरीबद्दल चेतावणी दिल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला आणि वापस त्यांच्या स्थळी त्यांना पाठवले. 6वं वचन. मग यहोशुवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले आणि ते आपापल्या डेऱ्यांकडे चालते झाले. 2 आणि अर्ध्या वंशाचे लोक माघारी परतले. पुढे 10वं वचन. जेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देन थडीच्या प्रदेशी आले, तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक भव्य मोठी वेदी बांधली. असे दिसतं श्रोत्यानो की त्यांनी यार्देन नदीच्या पश्चिम भागाला ही वेदी बांधली. ही वेदी एक मोठी प्रेक्षणीय वेदी होती. ही फार विलक्षण आहे. ह्याचा शब्दशः अर्थ आहे एक अशी वेदी जी दिसण्यात मोठी होती. ह्याचाच अर्थ की ती दुरून सुद्धा दिसू शकत होती. ही एक मनात भरणारी भव्य अशी इमारत होती. पवित्र बायबलच्या विद्वान अभ्यासकांनी यार्देनेच्या पूर्वतीरी ह्या वेदीचे अवशेष शोधलेत, पण त्यांना ते तिथे सापडले नाहीत. शेवटी पुराणवस्तू संशोधकांना यार्देनेच्या पश्चिम भागाला ह्या वेदीचे अवशेष सापडलेत. आज सुद्धा ते तेथे आहेत, एका विशिष्ट ठिकाणी जे दिसण्यास मोठे आहे. ह्यांनी हे स्मारक काही गोष्टींच्या स्मरणार्थ बांधले होते. जेव्हा बाकीच्या इस्रायल वंशजांच्या लोकांनी त्यांनी काय केले हे ऐकले, तेव्हा ते त्यांच्यावर क्रुद्ध झालेत आणि सर्व शिलोमध्ये एकत्रित झालेत. 12वं वचन सांगतं. इस्रायल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली. इस्रायली लोकांना वाटलं की 2.5 वंशांच्या लोकांनी बली अर्पण करण्यासाठी ही वेदी बांधली आहे.
त्यांना वाटलं की राष्ट्राला विभागण्याकरिता ह्या लोकांची ही एक चाल आहे. 16 आणि 17 वचने पुढे सांगतात, परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, तुम्ही इस्रायलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे. इस्रायलांनी हे म्हणून की त्यांनी बाल देवतासाठी वेदी बांधली आहे, त्यांना खूप निंदित केले. त्यांना आठवले की कशा प्रकारे बालामाने इस्रायलांना पापात फसवले. त्यांना मोवाबी कन्यांशी विवाह करण्यास उत्तेजित केले आणि ते व्यभिचार करू लागले. गणनाचे पुस्तक 25 अध्याय 1 ते 9 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. गणनाचे पुस्तक 25 अध्याय 1 ते 9 वचने. आणि श्रोत्यांनो, हे लोक त्या घटनेमुळे अजूनही भयभीत होते. त्यांना वाटलं की पुन्हा तसेच घडणार आहे. परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकेल ह्या विचाराने ते बेचैन झालेत. तरीसुद्धा 2.5 वंशजांच्या लोकांनी त्यांनी काय केले, का केले ह्याबद्दल चांगले स्पष्टीकरण दिले. 21 ते 23 वचने पहा काय सांगतात. तेव्हा रौबेने गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्रायल असेही ठाऊक हो की आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हाला जिवंत न ठेवो. परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांतार्पणे वाहण्यासाठी बांधली असली तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो. त्यांनी बली अर्पणे चढविण्यासाठी वेदी बांधली नव्हती. ही वेदी त्यांनी फक्त ते अजूनही इस्रायल राष्ट्राचेच आहेत ह्याचे स्मरण राहण्याकरिता बांधली होती. दर्शन मंडपात होमार्पणाची जी वेदी होती तिचेच हे मोठे रूप होते. परंतु अर्पणाकरिता हिची निर्मिती करण्याचा उद्देश त्यांचा नव्हता. 24 वचन सांगतं, खरोखरच आम्ही पुढला विचार करून व विशिष्ट हेतूने हे केले आहे. आम्हाला वाटले मागे पुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणावयाची की इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध? 2.5 वंशाचे लोक जे काही त्यांनी केले होते त्यामध्ये प्रामाणिक होते आणि 9.5 वंशजांच्या लोकांनी त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा स्वीकार केला. 31 वचन पुढे सांगतं, तेव्हा एलाजर याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, आज आमची खात्री झाली आहे की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही. तुम्ही आता इस्रायल लोकांना परमेश्वराच्या हातून बचाविले आहे. श्रोत्यांनो, इस्रायली लोकांना स्वतःची चूक कळून आली. 2.5 वंशांना निंदित करण्यामध्ये त्यांनी घाई केली होती. ह्या लोकांची जी वर्तणूक आहे ती आम्हापैकी काही लोकांचे स्मरण मला करून देते. कित्येकदा श्रोत्यांनो, आम्ही सुद्धा लोकांवर दोष लावण्यामध्ये, त्यांचे गुणा व गुण दाखवण्यामध्ये, निंदा करण्यामध्ये घाई करतो. त्यांच्यावर टीका करण्याकरिता आम्ही फार त्वरेने टीका करण्याचा प्रयत्न करतो. मागचा पुढचा विचार न करता आम्ही एकदम अनुमान काढतो आणि अशा गडबडीत ज्या गोष्टी आम्ही बोलायला नकोत त्या आम्ही बोलून बसतो. ज्या गोष्टी आम्ही करायला नकोत त्या आम्ही करून बसतो. आम्हाला असं वाटतं की असे केल्याने आम्ही परमेश्वराच्या वचनाचे रक्षण करीत आहोत, परंतु साक्षात आम्ही तसे मुळीच करीत नाही. आपल्या भाऊबंदाच्या विरुद्ध लढाईचा विचार करून येण्यामध्ये इस्रायलांनी चूक केली होती. 34 वचन पुढे वाचूया. रौबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद अर्थात साक्ष असे ठेवले, कारण ते म्हणाले परमेश्वर हाच देव आहे ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे. वरवर पाहता ह्या वेदीच्या इमारतीची कल्पना ऐकायला चांगली वाटते आणि बऱ्याच लोकांनी ह्याबद्दल आपले चांगले विचार प्रकट करून त्याला स्वीकृती सुद्धा दिली. तरीसुद्धा ह्या वेदीवर जिला एद म्हटले आहे, ज्याचा अर्थ साक्ष आहे, वरवर दृष्टी न टाकता आपण जरा तिला जवळून पाहूया. दर्शन मंडपात जी वेदी होती ती पितळेची होती. तिच्यावर बली अर्पल्या जात असत. तिच्याशिवाय दुसरी वेदी असायला नको होती. अनुवादाचे पुस्तक 12 अध्याय आणि 27 वचन सांगतं, अनुवाद 12:27. आणि तेथे आपल्या होमबलीचे मांस व रक्त ही आपला देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पिले पाहिजेत. यज्ञपशूचे रक्त आपला देव परमेश्वर याच्या वेदीवर ओतावे आणि मग त्याचे मांस खावे. इस्रायल लोकांना बाकी सगळ्या वेद्या नष्ट करण्याची आज्ञा देण्यात आली होती. निर्गमचे पुस्तक 34 अध्याय आणि 13 वचन सांगतं, निर्गम 34:13. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका,
त्यांच्या आशेऱ्या मूर्तीचा भंग करा. परंतु ह्या आज्ञेच्या बाबतीत एक गोष्ट अपवादात्मक आहे आणि ती म्हणजे अनुवादाचे पुस्तक 27 अध्याय 4 ते 8 वचने त्याविषयी सांगतात, ज्यामध्ये इस्रायली लोकांना यार्देन नदीतून 12 दगड घेऊन एकावर एक स्मरणार्थ ठेवण्यास सांगण्यात आले होते. 2.5 वंशांच्या लोकांनी यार्देन नदी पार केली नाही, त्यामुळे अक्षरशः ह्या नदीने ह्या भाऊबंदांना विभक्त केले. त्या विभागणीला ह्या वेदीद्वारे अधिकृत मान्यता मिळाली. आता सध्या इस्रायल पूर्व आणि पश्चिम भागात विभागलेले आहे. 9.5 वंशाविरुद्ध 2.5 वंश आहेत, परंतु नंतर हे उत्तर आणि दक्षिण भाग होतील. उत्तरेमध्ये 10 वंश आणि दक्षिणेत 2 वंश. दर्शन मंडपात जी पितळेची वेदी होती ती येशू ख्रिस्ताचे पापातून मुक्त करण्याचे जे कार्य आहे त्याचा नमुना आहे, एकतेचे स्थान आहे. योहान कृषुभ वर्तमान 17 अध्याय 20 आणि 21 वचने सांगतात, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवितात त्यांच्यासाठीही विनंती करीतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. श्रोत्यानो, जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यामध्ये फारच घनिष्ठ प्रकारची एकता आहे. वेदी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल एका अर्पणाच्या रूपात बोलते. ज्या प्रकारे 2.5 वंशजांच्या लोकांनी रक्तविरहित वेदी बांधली जिने इस्रायलची विभागणी केली, आज जे स्वतंत्र धार्मिक सिद्धांताला मानणारे आहेत त्यांनी मंडळांना विभागले आहे. ते जे सिद्धांतवादी आहेत त्यांच्यावर आरोप लावून म्हणतात की ते विभाजन करणारे आहेत. परंतु वास्तविक पाहता श्रोत्यांनो, हे उदारमतवादी जे लोक आहेत, जे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून दूर गेले आहेत, ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याला नाकारिले आहे, त्यांना वेदीसोबत रक्त आवडत नाही. त्यांनी एदची स्थापना केली आहे. ते अशा वेदीसमोर उपासना करतात जेथे अर्पणे अर्पित करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा येशू ख्रिस्त रक्तविरहित आहे. 2.5 वंशाच्या लोकांप्रमाणे त्यांचा व्यवहार दर्शवितो की ते सत्यापासून भटकलेले आहेत. आमच्या प्रभूने म्हटले की तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. अनेक वर्षानंतर येशू ख्रिस्ताने गालिलचा समुद्र ओलांडला आणि गद्रेकरांच्या देशात तो आला. त्या ठिकाणी जे लोक राहत होते ते गाद वंशाचे होते आणि ते अजूनसुद्धा यार्देन नदीच्या चुकीच्या भागात राहत होते. येशू ख्रिस्ताची आणि एका भूतग्रस्त माणसाची भेट झाली जो कब्रांमध्ये राहत असे. लूका शुभवर्तमान 8 अध्याय 26 ते 33 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. गद्रेकरात राहणारे लोक डुकरांचा व्यापार करीत असत. काय आपण ह्याची कल्पना करू शकता? कट्टर यहुदी डुकरांच्या व्यापारात. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामध्ये ते अयशस्वी झालेत. ते यार्देनेच्या चुकीच्या भागात राहायला लागले. आज धार्मिक सिद्धांतांमध्ये उदारमतवादी लोकांनी मंडळांना विभागले आहे. त्यांनी सुंदर वेदी उभारली आहे. त्यांचा ख्रिस्त रक्तविरहित आहे, जो कधीही साक्षात रूपाने जिवंत नव्हता, ज्याचे काहीच देवत्व नाही, ज्यामध्ये मनुष्य जातीला वाचविण्याचे सामर्थ्य नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, तुम्ही यार्देनेला ओलांडले आहे काय? पार केले आहे काय? काय तुम्ही त्या विसाव्यात प्रवेश केला आहे, जो विसावा येशू ख्रिस्ताने देऊ केला आहे? मुक्तीचा विसावा, पापांपासून मुक्तीचा विसावा. आता आपण 23व्या अध्यायाकडे वळूया. ह्या अध्यायात आम्ही पाहतो की यहोशुवा इस्रायलांच्या सर्व पुढाऱ्यांना उत्साहित करण्यासाठी आणि परमेश्वराच्या विश्वास योग्यतेची खात्री देण्यासाठी बोलावित आहे. नंतर 24व्या अध्यायात तो इस्रायलाच्या सर्व वंशांना परमेश्वराच्या कराराचा पवित्र संस्कार आणि त्याचे महत्त्व समजवण्याकरिता बोलावित आहे. ह्या अध्यायाची समाप्ती यहोशुवाच्या मृत्यूने होते. मृत्यूशय्येवर असताना दिलेला संदेश परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये फारच परिचित होत आहे. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की उत्पत्तीच्या पुस्तकाच्या अध्ययनामध्ये आम्ही पाहिले होते की याकोबाने त्याच्या 12 पुत्रांना मृत्यूपूर्वी बोलावून कशाप्रकारे प्रत्येकाकरिता भविष्यद्वाणी केली. मोशेने 12 गोत्राच्या 12 लोकांना बोलवून जी 12 वंशजांच्या रूपात आहेत त्यांना आशीर्वाद दिला. आता यहोशुवा जो 40 वर्षे त्या वतनाच्या देशात त्यांचा पुढारी राहिला, तो त्यांना मृत्यूपूर्वी अंतिम संदेश देत आहे. 23वा अध्याय पहिली 3 वचने वाचूया. यहोशुवाचे पुस्तक
23 अध्याय आणि पहिली 3 वचने. इस्रायलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला आणि यहोशुवा वृद्ध व वयातीत झाला. तेव्हा यहोशुवाने सर्व इस्रायलांना म्हणजे त्यांचे वडीलजन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावून म्हटले, मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे. तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढला. तुमच्या लक्षात येईल श्रोत्यानो की यहोशुवाने ह्या लोकांना स्वतःजवळ बोलावले आहे आणि तो म्हणतो की मी आता सेवानिवृत्त होत आहे. मी ह्या देशाचा जुना वयस्कर नागरिक आहे आणि माझ्याजवळ तुम्हाला सांगण्याकरिता अंतिम शब्द आहेत. तुम्ही पाहिले आहे की देवाने तुमच्यासाठी काय काय केले. 4 ते 6 वचने. यार्देनपासून पश्चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हाला तुमच्या वंशाचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत. आणि तुमचा देव परमेश्वर स्वतः त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल. म्हणून मोठी हिंमत धरा. मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा. त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. यहोशुवा त्यांना सांगत आहे की जे काही मोशेने तुम्हाला करण्यास सांगितले ते तुम्ही करा. 7 आणि 8 वचने. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका. त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका. त्यांची शपथ कोणाला वाहावयास लावू नका. त्यांची सेवा करू नका. त्यांना दंडवत घालू नका. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच रहा. यार्देन नदीला ओलांडून पार करण्याचे भयंकर भय, त्या अज्ञात देशात शत्रूंचा सामना, प्रत्येक पावलोपावली अज्ञात गोष्टींचा अनुभव, सगळ्या बाजूंनी भयाचा सामना, ह्या सर्व गोष्टींनी इस्रायलांना परमेश्वराजवळ ठेवले. यहोशुवाने ओळखले होते की आता ह्यांनी वतनाच्या देशात प्रवेश केला आहे. सुख समृद्धीचा अनुभव ह्यांना आलेला आहे. सगळे काही भरपुरीने मिळत आहे. तेव्हा हे लोक निश्चितच परमेश्वरापासून दूर जातील. श्रोत्यानो, हा मानवाचा स्वभाव आहे जो कधीच बदलत नाही. आमच्या स्वतःच्या जीवनात सुद्धा आम्हाला माहीत आहे की जेव्हा आम्ही सर्व सुख उपभोगतो, सर्व सुखसोयी असतात, सर्व व्यवस्थित चालते, तेव्हा आम्हाला परमेश्वराची फारच क्वचित आठवण होते. आम्ही पाहतो श्रोत्यानो, बऱ्याच लोकांच्या जीवनात खूपच वैभव आहे, ऐशो आराम आहे, परंतु काही लोकांचे जीवन फार खडतर आहे. काही राष्ट्रे संकटातून, भयंकर संघर्षातून जात आहेत. अगदी बारकाईने ह्या राष्ट्राचे अवलोकन केले तर दिसून येईल की जी राष्ट्रे संघर्षातून जात आहेत, जे लोक संकटात आहेत, ज्यांचे जीवन खडतर आहे, त्यांना थोड्या बहुत प्रमाणात परमेश्वराचे स्मरण आहे. परंतु ज्या ठिकाणी लोकांजवळ सगळे काही भरपूर आहे, समृद्धी आहे, तेथे लोक परमेश्वरापासून दूर जात आहेत. कित्येक राष्ट्रांवर परमेश्वराचा न्याय प्रगट झालेला आहे. भयंकर कठीण स्थितीतून ती राष्ट्रे जात आहेत, पण त्याच वेळेला काही राष्ट्रे समृद्धी आणि उन्नतीच्या उच्च शिखरावर पोहोचलेली आहेत. परंतु असे का श्रोत्यानो? कारण त्या राष्ट्रांच्या समृद्धीच्या, उन्नतीच्या काळात परमेश्वर त्यांना पारखत आहे की हे लोक माझे किती स्मरण ठेवतात, माझ्याप्रती ह्यांची किती विश्वासयोग्यता आहे. श्रोत्यानो, आमच्या जीवनात आम्ही संकटे, छळ, दुःख, त्रासातून जातो. ती वेळ धोक्याची नसते, परंतु शांती आणि समृद्धीची वेळ खरे पाहिले असता धोक्याची असते. कारण त्याच वेळी परमेश्वरापासून दूर जाण्याची, संसारातल्या गोष्टींमध्ये रमून परमेश्वराला विसरण्याची आमच्या जीवनात संभावना असते. हेच कारण आहे की यहोशुवा इस्रायली लोकांना हुकूम देत आहे की परमेश्वराने तुमच्याकरिता इतकी महान कृत्य केलीत, आता त्याच्या निकट राहा, त्याच्या आज्ञा पाळा, त्याची सेवा करा. जर तुम्ही असे कराल तर परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल. जर ते परमेश्वरापासून दूर जातील तर काय होईल ह्याविषयी तो त्यांना बजावून सांगत आहे, धोक्याची सूचना देत आहे. वाचूया 11 ते 13 वचने. तो म्हणतो, म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल, तर हे पक्के समजा की ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालून देणार नाही, पण ती तुम्हाला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील.
आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल. परमेश्वराचा न्याय त्यांच्यावर प्रकट होईल ह्याची सूचना तो त्यांना देत आहे. 15 आणि 16 वचने सांगतात, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या, त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट करील. तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल. श्रोत्यानो, ही वचने वाचल्यानंतर असं वाटतं की ही धोक्याच्या सूचनेपेक्षा भविष्यात होणाऱ्या गोष्टींची आगाऊ सूचना आहे. आम्हाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे की हे भविष्य आज इतिहास आहे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ह्या लोकांनी ज्या बाबतीत परमेश्वराने त्यांना बजावले होते त्या बाबतीतच नेमक्या चुका केल्यात. ते परमेश्वरापासून दूर गेलेत. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि त्यामुळेच परमेश्वराचा न्याय, परमेश्वराचा कोप त्यांच्यावर प्रगट झाला. आज आम्हाला सुद्धा परमेश्वर चेतावणी देत आहे. परमेश्वर आम्हाला हेच म्हणत आहे की आम्ही आमच्या आत्मिक जीवनाचे परीक्षण करावे, आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुधारणा करावी. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या बाबतीत तुमचे मार्गदर्शन करण्याकरिता, तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. आज ह्या जगामध्ये पवित्र आत्मा परमेश्वराने दिलेला आहे, जो आत्मिक रूपाने आमची मदत करतो, आमचे मार्गदर्शन करतो आणि तोच आम्हाला दाखवतो की योग्य ते काय आहे. म्हणून अवश्य आहे की आम्ही एक समर्पित असे जीवन जगावे. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आत्तापर्यंतच्या अध्ययनामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकलो आहोत. ती म्हणजे परमेश्वराचे आज्ञापालन करणे. खरे पाहता मनुष्य या नात्याने आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहणे, विसंबून राहणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. परंतु आम्ही मानव आमच्या अशक्तपणामुळे या गोष्टींपासून दूर राहतो आणि देवाचा कोप ओढवून घेतो. देवाची इच्छा आहे की आम्ही आशीर्वादित बनावे. काय आज आम्ही देवाची ही इच्छा ओळखलेली आहे? काय आम्ही यासाठी तयार आहोत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. कारण प्रभूजी, या पृथ्वीवरचं आमचं अस्तित्व हे केवळ तुझं जे अस्तित्व आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आहे. म्हणूनच आम्ही या पृथ्वीवर, या जिवंतांच्या भूमीवर आम्ही जिवंत राहू शकलेलो आहोत. प्रभूजी, आमच्या जीवनामधलं आद्य कर्तव्य आम्हाला समजलेलं आहे. ते म्हणजे तुझं आज्ञापालन आम्ही करणं. तू जे काही सांगतोस ते आम्ही ऐकणं आणि त्याप्रमाणे आमच्या कृतीमध्ये आणणं. प्रभूजी, आमच्या प्रत्येक अशक्तपणामधून तू आम्हाला बाहेर काढ. योग्य गोष्टी करण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरव. तू नेमून दिलेल्या मार्गाने चालण्यासाठी तुझं सहाय्य तू आम्हाला कर आणि आमची प्रत्येक कृती तुला आवडणारी होऊ दे. आणि म्हणूनच प्रभूजी, या सर्व विनंत्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.